आज का स्टार युवराज डोंगरे। नमस्कार, मी युवराज डोंगरे आज का स्टार चॅनलवर स्वागत करत आहे। तुम्हाला माहितच आहे, अजितदादाचा घात होऊन 2 महिने झाली तरीही शरद पवार बोलत नाही। का बोलत नसेल? का दाल में कुछ काला है? का अजित पवार जिवंत आहे? का अजित पवारला गायब केलं कोणी? या शरद पवारला माहित आहे की अजितदादाला कुठं नेलं? बरोबर नाही का? खळबळजनक सवाल आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा। नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अजितदादाचा सगळ्या घडामोडी आपल्या चॅनलवरती दिसते, तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। अजितदादाचा घात आता मेटकर साहेब म्हणत आहे की त्यांचा ब्लॅक मॅजिक करून घात झाला। कारण अशोक खरात हा नावाचा एक व्यक्ती, त्याने 58 महिलेवर अत्याचार केला आणि त्याची सीसीटीव्ही फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये ठेवले त्याने। पण अजित दादाचं आणि अशोक खरातचं काय घेणं देणं आहे? तर व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळेल तुम्हाला। कारण व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा आणि अशोक खरातचा डाव तर नाही अजित दादाला संपवण्यासाठी, आणि तरीही शरद पवार साहेब बोलत नाही, सुनित्राताई बोलत नाही। का बोलत नसेल? का दाल में कुछ काला है? का खुर्ची पाण्यासाठी का असं केलं? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा। अरे शरद पवार चुप का? काय वाटतं तुम्हाला? का मिली बघत आहे? काय आहे? अजित दादाचं गुड रस लपलेला आहे, जनतेपर्यंत येणं लय गरजेचं आहे। काय येत नाही? काय वाटतं तुम्हाला? अजित दादा हे व्यक्तिमत्व राजकारणातले आहे। त्यांचा घातून 2 महिने झाले सतत, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज नाही। येताना देवगिरी मधून येताना जे जे व्हिडिओ फुटेज असतात, जे प्रेस कॉन्फरन्स घेतली असतात, त्याची व्हिडिओ फुटेज सगळे डिलीट मारले। पण हा अशोक खरात नावाचा व्यक्ती जागा झाला आहे, आणि हा व्यक्ती न ब्लॅक मॅजिक करून अजित दादाचं प्लेन तर उडवलं नसेल। अजित दादाचं प्लेन तर उडवलं नसेल। काय वाटतं तुम्हाला? ब्लॅक मॅजिक करून अजित दादाचं प्लेन तर उडवलं नसेल, तरीही शरद पवार बोलत नाही। का? शरद पवारला काय वाटतं? अजितदादा जिवंत आहे, मग अजितदादा कुठं आहे? नक्की सांगा। काय वाटतं तुम्हाला? का बोलत नाही हे लोक? अमोल मेटकरी बोलून राहिले, रोहित पवार बोलून राहिले, आणि कुठला राजकारणातला लोक आवाज उठवू शकत नाही। म्हणजे का बरं? काय वाटतं तुम्हाला? अजितदादाला मारण्यासाठी मोठी हस्ती आहेच का छोटी हस्ती आहे? काय वाटतं? अजित दादाचा घातून 2 ते 3 महिने जवळपास होत चाललेले आहेत, तरीही शरद पवार साहेब बोलत नाही, कुठला नेता बोलत नाही, फक्त रोहित पवार साहेब आणि मेटकरी बोलतात। काय वाटतं तुम्हाला? का दाल में कुछ काला आहे? काय वाटतं? जेणेकरून अजित दादाचा घात करणारा व्यक्ती हा असाच लपून राहील का? अरे हा अशोक खरात हरामखोर व्यक्ती सापडला, आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याचे पाय धुते, चाकणकर मॅडम पाय धुते आणि त्याचं तीरथ घेते। विचार करा, काय कामाचे लोक? संविधानावर बोलते, महिलेला सांगते, आणि इकडे काय करते? इजन पडते। विचार करा, जोगती गोष्ट आहे नाही का? महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं कारस्थान चालू आहे, आणि हे चुत्या बनवूनच राहिले। अजित दादाचा गुड रस हे आपल्याला दिसणार नाही असं वाटत आहे मला। तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट करू का सांगा, कारण तुमची कमेंट लय माझ्यासाठी लय महत्वाची आहे। का जिवंत अजित पवार? का घात केला की काय केला? शरद पवार बोलत नाही, सुमित्राताई बोलत नाही, बिचारे दोघच जण बोलून राहिले, आणि हा अशोक खरात सापडला, आणि हा कसा आहे काय आहे आपल्याला देव जाणे। पण अजित दादाचा घातून 2 महिने सतत होऊन राहिले, तरी घातवंत सापडला नाही का? का सापडला नसेल घातवंत? काय नेमकं काय झालं असेल? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची। अजित दादा हा व्यक्ती एक सर्वसामान्य नव्हता, हा उपमुख्यमंत्री होता आणि अर्थमंत्री होता, आणि हा व्यक्तीला मारण्यासाठी डाव रचला का? प्लॅनिंग केली का?
कारण व्हीएसआर कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. का दिली जात असेल? का दाल में कुछ काला है? अजित दादाला मारण्यासाठी प्लॅनिंग केली होती का? एवढं होऊ नये तरी शरद पवार बोलत नाही, सुमित्राताई बोलत नाही, आवाज उठवत नाही. का बरं उठवत नसेल? का बांधलेले आहे? का त्यांनी म्हटलंय कोणाला का आवाज उठवू नका म्हणून? नक्की कमेंट करून सांगा का अजितदादाचा घात कोणी केला? अजितदादाला मारण्याचा हात हा अशोक खरात मध्येच नाही आहे. या व्हीएसआर कंपनी संघ त्याचे धागे जुळले तर नाही आहे अशोक खरातचे. तर नक्की कमेंट करून सांगा.